नमस्कार, राजश्री किचनमध्ये स्वागत आहे। मी आता बनवणार आहे खीर। आज पौर्णिमा आहे त्यामुळे मी खीर बनवणार आहे। खीरीसाठी आता पहिल्यांदा घेतलेले हे 2 लिटर दूध आहे। 2 लिटर दुधाची खीर बनवणार आहे। त्याच्यानंतर हे साखर आहे, हे मनुके आहेत, विलायची आहे, हे लवंग आहे, हे बदाम आहे, हे काजू आहे आणि ही शेवाळ्या घेतल्यात। मी ही शेवाळ्याची खीर बनवणार आहे पिण्यासाठी। आणि हे तूप आहे गावरण आणि हे मी थोडासा मसाला आणलेला आहे, तर हा मसाला टाकणार आहे। आता मी तूप तापवायला ठेवलेला आहे। आता मी खीरीसाठी खीर बनवते। आता बघा मी कशी बनवते खीर। पिण्यासाठी काही खीर बनवते। आता हे तूप तापवायला ठेवलं आहे गॅसवर पातेलं। आता मी त्याच्यामध्ये तूप टाकणार आहे गावरण। मला शेवाळ्या भाजून घ्यायच्यात। हे बघा, हे गावरण तूप टाकते थोडंसं। त्याच्यानंतर हे शेवाळ्या आहेत, हे शेवाळ्या भाजते मी थोड्याशाच। बारीक शिरकुंब्याच्या शेवाळ्या आहेत। हे बघा भाजून झालेले आहे। आता मी हे काढून घेते। खीर हे करते मी, शेवाळ्या भाजून घेतल्या। त्याच्यानंतर मी परत तूप टाकते। हे तूप टाकते। त्याच्यानंतर मी हे लवंग आहे, हे बघा हे लवंग घेतले, 4 लवंग टाकते। हे लवंग टाकते। लवंग तडतड झाले त्यानंतर मी हे विलायची टाकते। हे बघा हे विलायची टाकते त्याच्यात। विलायची टाकल्यानंतर मी हे मनुके टाकते। हे बघा हे मनुके टाकते। मनुके टाकल्यानंतर मी हे दूध टाकते। हे बघा हे दूध आहे, हे टाकते। हे दूध टाकल्यानंतर मी हा मसाला आहे, बघा मी हा मसाला आणला होता, हा मसाला टाकते ह्याच्यात खिरीचा। त्यानंतर मी एक काजू आणि बदामाची पेस्ट केली होती, काजू बदामाची, ती टाकते। हे बघा ही टाकते। तेवढं झालं, ते उकळून आल्याच्या नंतर मग मी हे शेवाळ्यात तळून टाकलेले आहेत त्याच्यात टाकून देते। मी आता थोडं पाणी गरम करायला ठेवते, पाणी टाकते थोडंसं, कारण की ती पिता येणार नाही, घट्ट होईल जास्त। आता मी हे साखर आणि विलायची थोडी बारीक केली आहे। पहिले मी विलायची फोडणीला टाकली होती, आता मी साखर आणि विलायची त्याच्यात टाकते। आपल्या गोड चवीनुसार टाकायचं, जसं आपल्याला लागेल तसं। त्याच्यानंतर मी ह्या शेवाळ्या भाजलेल्या आहेत त्या टाकते। थोडा बारीक चुरते त्याला। त्याच्यानंतर मी पाणी थोडं गरम केलेलं आहे, पाणी टाकते आता मी त्याच्यात। हो का, हे पाणी आहे, पाणी टाकते। पाणी टाकलं, थोडीशी साखर आहे अजून, ही थोडीशी टाकते। बस आता एवढं शिजून देते चांगलं। ही माझी खीर झालेली आहे तयार।
आता मी चालले विहारात द्यायला. झाली आहे आता. हे बघा, ही माझी खीर झाली आहे. सॉरी, माझ्या लक्षात नव्हती, पातेल्यामध्ये होती तर काढायची. मी आता डब्यात काढली. सांगायची गरज असते का ग मम्मी? त्याला काय होतंय? अरे ते लोक सगळं सांगतात माहितीये का व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ चालतात. आता फक्त एवढं बस, ती माझी खीर झालेली आहे बघा. बघा आता माझी ही खीर झालेली आहे. आता या मी सगळ्यांनी खायला या खीर. आज पौर्णिमाची खीर बनवली.